शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र नारायण नवलकर आणि आज आलो आहे आपण एक हळदीच्या प्लॉटवर. तर हा हळदीचा प्लॉट कुठे आहे, कोणतं गाव आहे आणि कशा पद्धतीनं तयार झालेला आहे तर आपण जाणून घेऊया. इथं शेतकरी आहे अतुल भाऊ. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. सर, आपला परिचय द्या आपल्या शेतकरी मी मित्रांना. अतुल खुशालराव घोडे, हा. राहणार एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. अच्छा, तर हा हळदीचा प्लॉट तुमचाच आहे? हा हा तर हो, किती एकराचा प्लॉट आहे हा? 3.5 एकराचा प्लॉट आहे हा. 3.5 व्हेरायटी कोणती आहे? व्हेरायटी न्यू सेलम. न्यू सेलम हा. ही व्हेरायटी आहे हा. आणि हे तुम्ही इथं याची लागवड केली आहे. हो. तर याची जी लागवड केली आहे ते किती दिवस? 15 तारीख? जूनची 15 जून. 15 जूनची लागवड आहे आणि सरांनी ही व्हेरायटी इथं लावलेली आहे. 3.5 एकराचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट कशा पद्धतीनं तयार झाला आहे सर, त्याबद्दल थोडं शेतकऱ्यांना सांगा. तर मी सुरुवातीला 4 फुटाचे संपूर्ण शेतात बेड पाडले. बरं. त्याच्यानंतर 1 फूट 2 इंच मधात 2 सऱ्या पाडून त्याच्यावरती बेणं ठेवून अच्छा, ते डायरेक्ट लागवड म्हणजे हे करून टाकलं, टाकून दिलं. झाकून दिलं. अच्छा. त्याच्यानंतर आपलं सॉइल अर्थ हा हा ह्या पद्धत हे आपलं जे ग्रीन म्हणजे- लाईफचं प्रोडक्ट अच्छा, आहे. हा, म्हणजे साहिल अर्थ ग्रीन लाईफचे जे प्रॉडक्ट हा, आहे. हे याची सुद्धा सीड ट्रीटमेंट केली. अच्छा अच्छा. ते सुद्धा सोडल्या गेलं 2-3 हा वेळा. हा हा, आणि 100% डोक्यात असं होतं की आपल्याला ऑर्गॅनिक प्लॉट करायचा आहे, बरोबर. लोकांपर्यंत ऑर्गॅनिक पोहोचवायचं आहे पोहोचवायचं आहे. आणि ऑर्गॅनिकची डिमांड आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी ग्रीन लाईफ वाल्यांचं कोल्हापूरचे जे हे आपली हा, हा. कंपनी, आपल्या त्याचा कंपनीचं टोटल ट्रीटमेंट तुम्ही केलेलं आहे. केलेलं आहे. आणि थोडं फार लागलं तर समजा 10-15% 10-15% असं तसं रासायनिक वगैरे रासायनिक त्याच्यामध्ये सुद्धा घ्यावंच मी लागतं, वापरलेलं बरोबर. आहे ते वापरलेलं. इमर्जन्सीसाठी. तरी ते आता 10-15 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. 100% ऑर्गॅनिक तुमचा ऑलरेडी आहे. आहेच तर हा प्लॉट तुमचा ग्रीन लाईफ प्रॉडक्ट तुम्ही ज्या वेळेस या प्लॉटला दिले आहे, या पिकाला दिलं आहे, त्या वेळेस तुम्हाला काय त्याच्यामधून म्हणजे कसं काय वाटलं, म्हणजे याचे रिझल्ट वगैरे? सुरुवातीला 2 महिन्यानंतर जास्त पावसाळा झाल्यामुळं फळ थोडी पिवळसरपणा दाखवायला लागली. त्याच्यानंतर मग डोक्यात कल्पना अशी आली की आपण मॅजिक किट जर सोडून पाहिली. हा. मी पहिले 1 एकरालाच मॅजिक किट सोडून पाहिली. बरं. तो 1 एकराचा प्लॉट पूर्ण माझा हिरवागार झाला. त्याच्यानंतर पूर्ण जास्त प्रमाणात वापरलं, पूर्ण शेतातच 2 वेळा वापरण्यात आली. अच्छा अच्छा आणि आता सुद्धा शेवटच्या स्टेपला थोडस पिवळसरपणा तो थंडीमुळे करपा येत होता. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की एक वेळा आपण अजूनही सोडून देऊ. त्याच्यामुळे अच्छा, आता पण सोडली मी. क्या बात मला आहे. समाधानकारक असं थोडं वाटून राहिलं मॅजिक म्हणजे तुम्ही मॅजिक किट जेव्हा सुरुवातला वापरली हो तर कंपॅरिझन करून बघितलं, हो म्हणजे पिवळा झालेला प्लॉट एका चक्राला दिला एकच वेळ दिलं मी त्याला. आणि तो हिरवा झाल्यामुळे सगळ्या प्लॉटला दिला हा, आणि पूर्ण प्लॉट तुमचा हिरवा झाला. हिरवा झाला. आणि आताही थोडा पिवळसर दिसल्यावर तुम्ही मॅजिक किट वापरलं, मॅजिक किट वापर. त्याच्यामुळे आणखी तुमच्या मते आज ग्रीन लाईफचे तुम्ही प्रॉडक्ट भरपूर प्रॉडक्ट इथं यूज केले आतापर्यंत. तर आपले जे शेतकरी आहे, काही ऑर्गॅनिक करायची पण इच्छा शेतकऱ्याची असते, हो. तर त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? तर सर्वांनी हे करायला पाहिजे. हा. स्वतःच्या शरीरासाठी बरोबर आणि स्वतःच्या जमीन वाचवण्यासाठी याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर. जरी आता नाही केलं तर इथून 5 वर्षांनी सर्व लोक त्यांच्याकडे वळणार आहे. 100% हे सुद्धा आपल्या डोक्यात म्हणजे कल्पना ठेवून एक आपणच सुद्धा इथून आपल्यापासूनच सुरुवात करायची. बरोबर. नंतर मग अजून लोकांना सांगायचं. कारण की मागच्या वर्षी मी ह्याच जागेत मुंगाचा प्लॉट घेतला होता. त्याच्यावर येलो मोजॅकचं प्रमाण आलं. दुधे सरांनी मला ते दिलं 2-3 प्रकारचं अलर्ट फायटर येते आणि ते वापरून पाहिलं. त्याही वेळेस असंच झालं. एकच ड्राम पहिले मारून पाहिलं. त्याच्यानंतर मला थोडस कव्हर वाटला. त्यानंतर संपूर्ण गावाचा विचार जर केला तर आमच्या गावात मूग कोणी सोंगला नाही, म्हणजे काढला नाही. पण मी मूग काढून सुद्धा उत्पन्न घेतलं. बाकीच्यांनी सुद्धा म्हणजे काळजी नाही घेतली, म्हणजे कापून वाया जाऊ दिला. पण मी घेतलं उत्पन्न. म्हणजे मुगाचे पण प्लॉट तिथं असतात, कमी आहे प्रमाणात. हा कमी प्रमाणात आहे. म्हणजे पावसाळ्यात जे लावतात ते आहे ना. काही लोक वैशाखी मूग पण लावतात. तर पावसाळ्यात मुंगाचा प्लॉट तुम्ही लावला. हो, अक्षरशः त्याच्यावर येलो मोजॅक आलेला होता आणि ग्रीन लाईफच्या प्रॉडक्ट मुळे तो येलो मोजॅक गेला आणि तुम्हाला उत्पन्न पण झालं, बाकी गावातलं गेलं. म्हणजे खरंच जे प्रॉडक्ट आहे ग्रीन लाईफचे तुम्हाला वापरणे योग्य आहे आणि ट्रीटमेंट तुम्ही केली आहे. तुम्ही शेतकऱ्यांना पण सांगत आहे हे वापरायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर तुमचा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण हा प्लॉट बघितलाय. मी आता पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण प्लॉट दाखवणार आहे कशा पद्धतीनं हा प्लॉट बनला आहे. इथं अतुल भाऊंनी पूर्ण त्यांचं मत जे होतं ते मांडलं. तर असं ऑर्गॅनिकचं ट्रीटमेंट
हे प्रत्येकानं केलंच पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. सरांनी सांगितलं, आता आज नाही वापरलं 5 वर्षानं 5 वर्षाच्या मध्ये तुम्हाला वापरणंच आहे, काही त्याला पर्याय नाही आहे. तर आजपासून जर तुम्ही सुरुवात केली आणि करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आपल्या या ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.